नमस्कार. आळंदीतील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सुनीता आंधळेवर गंभीर आरोप लावले गेले. मात्र हे सर्व आरोप खोटे ठरले असून पीडित मुलगीच आरोपी असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा अण्णासाहेब आंधळे यांनी मोठा खुलासा केला आहे. अण्णासाहेबांनी पीडित मुलीचं प्रेम प्रकरण होतं, ते लग्नही करणार होते आणि हीच माहिती मुलीच्या घरी समजल्यावर मुलीच्या वडिलांकडून अण्णासाहेब आंधळेला जीवे मारायच्या धमक्या येत होत्या. एवढंच नाही तर अण्णासाहेब आंधळेकडे फोटो, व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग असे पुरावे आहेत. एवढंच नाही तर मुलगी स्वखुशीने माझ्यासोबत आली होती. मुलगीच मला लग्नासाठी दम देत होती. लग्न नाही केलं तर जीव देईल अशा धमक्या मला मुलगी द्यायची आणि आम्ही 1 ते 1.5 वर्षांपासून एकमेकाच्या प्रेमात होतो. त्यामुळे सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे यांचा या प्रकरणात काही संबंध नाही. विनाकारण त्यांना बदनाम केले जात आहे. जे काही आरोप लावले गेले ते पूर्णपणे खोटे आहेत. आरोप करणाऱ्यांनी संपूर्ण माहिती असल्याशिवाय आरोप करू नये. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, असं म्हणत अण्णासाहेब आंधळे यांनी मोठा खुलासा केला आहे आणि पीडित मुलगीच खरी आरोपी असल्याचं समोर आलं आहे. तर याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.